सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीने तक्रार दाखल केल्यामुळे पोलीस राज्याध्यक्षांच्या घरात येतात. शेखर त्यांना सांगत असतो की रुपाली खोटं बोलते, आम्ही असं काही केलेलं नाही. मात्र तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येत इन्स्पेक्टर साहेबांना सांगते, या लोकांनी माझ्या सुनेला आणि जाऊबाईंना डांबून ठेवलं आहे, त्यांचं अन्नपाणी बंद केलं आहे. त्यावर नेत्रा म्हणते की सासूबाई हे काय बोलताय तुम्ही. शेखरही म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब हे सगळं खोटं आहे. मात्र रुपाली काही ऐकत नाही. ती म्हणते की जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर चला माझ्यासोबत. या नेत्राच्या रूममध्ये माझी सून आहे आणि या इंद्राणीच्या रूममध्ये माझी जाऊबाई. यांनी त्या दोघींनाही डांबून ठेवले, त्यांचे हातपाय बांधले आहेत आणि त्यांना काही खायला प्यायला सुद्धा दिलेलं नाही. त्यांना मारायचा यांचा प्लॅन आहे. आणि त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला एकदा चौकशी करायलाच हवी. त्यावर नेत्रा, इंद्राणी सगळेजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र काही उपयोग होत नाही. आणि मग त्यानंतर रुपाली त्या इन्स्पेक्टर साहेबांना लगेच इंद्राणीच्या खोलीत घेऊन जाते आणि म्हणते की बघा, इथे माझी जाऊबाई असेल. मात्र जेव्हा ती दरवाजा उघडते तेव्हा त्या रूममध्ये कोणीही नसते. पोलीस त्या रूमची झडती घेतात पण त्यांना कुठेही काही सापडत नाही आणि त्यामुळे रुपालीला आश्चर्य वाटते. तर इन्स्पेक्टर साहेब तिला विचारत असतात की कुठे आहे तुमची जाऊबाई, इथे तर कोणीही दिसत नाही. त्यावर रुपाली म्हणते की ती नक्कीच नेत्राच्या रूममध्ये असेल. आणि मग ती त्या इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन नेत्राच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. तर नेत्राला आठवतं की ते इन्स्पेक्टर घरी येण्याच्या आधीच त्यांनी केतकीला इंद्राणीच्या रूममधून बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर मग रुपाली इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन अद्वैत आणि नेत्राच्या रूममध्ये जाते. मात्र तिथेही फाल्गुनी नसते आणि त्यामुळे रुपालीला तर धक्काच बसतो. इन्स्पेक्टर सगळ्या रूमची झडती घेतात पण त्यांना कुठेही काही सापडत नाही. आणि त्यामुळे रुपालीला प्रश्न पडतो की त्या दोघीजणी नेमक्या कुठे गेल्या असतील. तर इतर सगळ्यांना आठवत असतं की मगाशी जेव्हा नेत्रा त्यांच्याशी बोलत होती तेव्हा अचानक शेखरला इन्स्पेक्टर साहेबांचाच कॉल आलेला असतो. आणि रुपालीने त्यांच्याकडे जी तक्रार दाखल केलेली असते त्याबद्दल त्यांनी शेखरला आधीच सांगितलेलं असतं. आणि हे सुद्धा म्हटलेलं असतं की चौकशी करण्यासाठी आम्हाला तुमच्या घरी यावं लागेल. आणि त्यामुळे मग हे सगळेजण सावध होतात आणि रुपालीचा डाव तिच्यावरच उलटवायचं ठरवतात. मात्र रुपालीला याची थोडीसुद्धा कल्पना नसते. आणि मग त्यानंतर ती रागातच नेत्राला विचारत असते की कुठे आहे फाल्गुनी आणि केतकी, कुठे लपवून ठेवले तुम्ही त्यांना. तर इन्स्पेक्टर साहेब रुपालीलाच विचारत असतात की हे काय चाललंय, तुम्ही आमच्याकडे तक्रार दाखल केली मात्र इथे काहीतरी वेगळंच चित्र आहे. यांनी तर कोणालाही डांबून ठेवलेलं नाही. मात्र रुपाली म्हणते की ही नेत्राच सगळ्याची सूत्रधार आहे. तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता अटक करा. आणि ती त्या इन्स्पेक्टर साहेबांना देखील वश करण्याचा प्रयत्न करते. ती त्यांच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणत असते की या नेत्राने त्या दोघींना डांबून ठेवले, तुम्ही नेत्राला अटक करा. मात्र नेमकं शेखरचं रुपालीकडे लक्ष जातं आणि मग तो पटकन इन्स्पेक्टर साहेबांपुढे जाऊन उभा राहतो. त्यामुळे रुपालीला त्या इन्स्पेक्टरला वश करता येत नाही. तर रुपाली नेत्राकडे जाते आणि तिचं तोंड पकडत म्हणते की कुठे आहे फाल्गुनी आणि केतकी, कुठे डांबून ठेवले तू त्यांना. आणि त्यावर नेत्रा म्हणते बघितलं ना साहेब, हे असं आहे, खरं तर आम्ही काहीच केलेलं नाही आहे. आणि मग ती रुपालीला सुद्धा म्हणते की सासूबाई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, घरातील गोष्टी घरातच राहू द्या. मात्र तुम्ही ऐकलं नाही. आता आम्हाला नाईलाजाने साहेबांना सगळं काही खरं सांगावं लागेल. तर शेखर म्हणतो थांब नेत्रा, मीच यांना सगळं खरं सांगतो. आणि मग तो त्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतो की केतकीला आणि फाल्गुनीला आमच्यापैकी कोणीही नाही, तर या रुपालीनेच म्हणजे माझ्या बायकोनेच डांबून ठेवलंय. आणि ते ऐकून रुपाली तर खूप चिडते. ती म्हणते की उगाच खोटं बोलू नको. तर इंद्राणी म्हणत असते की हो इन्स्पेक्टर साहेब, रुपाली वहिनीनेच केतकी वहिनीला आणि फाल्गुनीला डांबून ठेवलं आहे. आणि मग ते ऐकून इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला तुमच्या रूमची झडती घ्यावी लागेल. त्यावर रुपाली म्हणते ठीक आहे चला. आणि मग ती त्यांना घेऊन तिच्याच खोलीत जाते. तर केतकी आणि फाल्गुनी त्याच ठिकाणी असतात. त्या दोघीही जमिनीवर पडलेल्या असतात, त्यांचे हातपाय बांधलेले असतात. आणि त्यांना बघून रुपालीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर इतर सगळेजण धावतच त्या दोघींजवळ जातात, त्यांचे हातपाय सोडतात. तर रुपाली म्हणत असते की हे कसं शक्य आहे, या दोघी इथे कशा आल्या. तर इन्स्पेक्टर म्हणत असतात की रुपाली राज्याध्यक्ष, म्हणजे तुम्ही आमच्याकडे खोटी तक्रार दाखल केली,
तुम्हीच या दोघींना डांबून ठेवलं आणि यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीत का? रुपाली मात्र काही बोलूच शकत नाही. तर नेत्रा म्हणत असते की सासूबाई तुम्ही असं का केलं, का वागलात तुम्ही यांच्यासोबत असं? आणि मग ती इन्स्पेक्टर साहेबांना देखील म्हणते की तुम्ही बरं झालं इथे आलात, तुमच्यामुळे निदान आम्हाला कळलं तरी की या दोघी सुखरूप आहेत. आणि मग ते सगळेजण त्या दोघींची सुटका करतात. तर केतकी आणि फाल्गुनी लगेच स्वतःचा गळा आवळण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांच्यात तेवढे त्राण नसतात. त्यामुळे नेत्रा, इंद्राणी, तेजस आणि अद्वैत त्या दोघींचे हात पकडून ठेवतात. तर रुपाली म्हणत असते की हे सगळं खोटं आहे. मात्र ते सगळेजण म्हणत असतात की इन्स्पेक्टर साहेब, या रुपालीनेच या दोघींना डांबून ठेवलं होतं. मात्र त्यावर रुपाली म्हणते की हे शक्यच नाही आहे, हे खोटं बोलत आहेत. आणि मग त्यानंतर ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागते की या सगळ्यांनी या दोघींना अन्नपाणीसुद्धा दिलेलं नाही आहे. आणि मग ती केतकी आणि फाल्गुनीला म्हणते की सांगा तुम्ही यांना की मी काही केलेलं नाही आहे. आणि त्यावर त्या दोघी म्हणतात की हो मी काही केलेलं नाही आहे. आणि ते ऐकून रुपाली अजून चिडते. तर नेत्रा म्हणते बघितलं ना साहेब, या दोघी जणी सासूबाईंना किती घाबरल्या आहेत. आणि मग इन्स्पेक्टर साहेबांची सुद्धा खात्री बसते. तितक्यात तन्मय ज्यूसचे 2 ग्लास घेऊन येतो. मात्र फाल्गुनी आणि केतकी ज्यूस प्यायला तयार नसतात. तर नेत्रा म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब तुम्हीच सांगा सासूबाईंना, या दोघी जणी त्यांना खूप घाबरल्या आहेत, त्यामुळे त्या ज्यूससुद्धा पित नाही. आणि मग नाईलाजाने रुपाली सांगते की केतकी आणि फाल्गुनी ज्यूस प्या. आणि मग त्या दोघी जणी लगेच ज्यूस प्यायला सुरुवात करतात. आणि ते बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येते. आणि मग त्यानंतर रुपाली रागातच नेत्राकडे बघत असते. तर इन्स्पेक्टर साहेब रुपालीला म्हणतात की तुम्ही आमच्याकडे खोटी तक्रार दाखल केली आणि या दोघींना डांबून ठेवलं, त्यामुळे तुम्हाला अटक करावीच लागेल. रुपाली त्यांनाच धमकी देत म्हणते की तुम्ही खूप मोठी चूक करताय. पण ते इन्स्पेक्टर साहेब काही ऐकत नाही आणि ते रुपालीला अटक करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.